आम्ही ऑर्डर करत राहू आणि असंच अंडरस्टँडिंग न घेत राहू. अंडरस्टँडिंग नाही आहे ना तुझ्यामध्ये? लई अंडरस्टँडिंग. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असाल. तर मागच्या व्हिडिओमध्ये कळालं असेल तुम्हाला की आम्ही कुठेतरी जाण्याचा प्लॅन करत आहोत, म्हणजेच ट्रिप. तर त्याच ट्रिपची आज तयारी आहे, पण थोडीशी धाकधूक आमच्या मनात आहे, कारण जे तिकीट होते ते आम्ही बुक केलेत, पण ते अजून कन्फर्म झाले नाहीत. म्हणजे 2 तिकीट झालेत, बाकीचे 4 तिकीट कन्फर्म व्हायचे राहिलेत. आणि अजून एक की यांना सुट्ट्या एक्सटेंड करून घेता येत नाही आहेत. आम्हाला फक्त तिथे 4 दिवस भेटत आहेत, तर 4 दिवसात पूर्ण एक्सप्लोअर पण होणार नाही अशी पण मनात म्हणजे आमच्या म्हणजे एखाद्या ठिकाणी जर आपण गेलो तर तिथलं सगळं एक्सप्लोअर आपल्याला करता आलं पाहिजे. म्हणजे तिथलं सगळं बघून आल्याच्या नंतर आपल्याला तिथं जाऊ किंवा जायची इच्छा राहू नये, असं आपण तिथलं फिरून यावं. कारण आपण एकदम इतका जास्त खर्च करून आपण परत त्याच ठिकाणी फिरायला जाऊ शकत नाही. तर त्यामुळे एकदा गेलं की तेव्हा सगळं मग तिथलं आरामात निवांतपणे फिरून किंवा तिथले सगळे जे स्पॉट्स म्हणा, तिथलं काय काय फेमस आहे ते सगळं बघून आलं पाहिजे. तर आता आम्ही जाणार तर आहोत, पण आम्हाला भेटणार आहेत फक्त 4 दिवस, आणि 4 दिवसात आम्हाला सगळं काही तिथं बघता येणार नाही. आणि अजून एक आहे ते तिकीटचं. एक वेळेस तर असं वाटत आहे की ठीक आहे, आता कॅन्सल करून नेक्स्ट टाईम बघूया. आणि थोडंसं असं चाललेलं पण आहे की तिथं आता पाऊस वगैरे जास्त असेल का, पण आता निघलो तर जाऊन यावं असं आहे. तर आमची शॉपिंग वगैरे ती तर झालेली आहे, कारण जर अचानक मग तिकीट जर कन्फर्म झाले तर मग आपण सगळं तयारीत पाहिजे. आणि जरी समजा नाही झाले तर ठीक आहे, हेच सगळं नेक्स्ट टाईम यूज होईल. कारण आता जर आमचं नाही झालं ना तर लगेच आम्ही विंटरमध्ये मग जवळपास 6 ते 7 दिवस आम्हाला तिथं राहता येईल असं प्लॅन करणार आहोत. आता बघूया पुढे काय काय होतं ते. तर बघा, हे ऑफरमध्ये जीन्स मागवलाय. तर हा जीन्स आम्ही ट्रेंड्समध्ये जाऊन 1200ला घ्यायला तयार होतो, पण तिथं साईज अवेलेबल नव्हतं. आणि हे आम्हाला फक्त 380ला पडलंय. आणि अजून 2-3 जीन्स केलेत, ते काही अजून आले नाही. आणि आपल्या हाईटचा प्रॉब्लेम, तर खालून कट करावंच लागेल. तर इथं बघा, कट करून असं स्टिच केले. आता बिलकुल ओळखायला येत नाहीये. तर असा मस्त स्मूथ आणि छान DNMXचा जीन्स आहे आणि इतक्या कमीला पडलाय. तर आता हा एक घेतला होता, हा ट्रिपसाठी. म्हणजे मला घ्यायचंच होतं, पण आता कसंही ट्रिपला जायचंय, एक निमित्त लागतं आपल्याला घ्यायला. तर मग असा हा एक ब्लॅकमध्ये घेतलाय. आणि हा माझ्याकडे होता पण एकदम वाईडमध्ये नव्हता, तर मग म्हणलं आता वाईडमध्ये घेऊन बघावं. तर असे हे 2 जीन्स घेतले होते, म्हणजे कधी यूज होतील. हे आता आमच्या साहेबांच्या आहेत. आणि अजून एक तुम्हाला दाखवते, किती छान क्लॉथ आहे बघा. इतकं मस्त टी शर्ट आहे ना, हे क्युबन कॉलरचं टी शर्ट, इतकं सुंदर आहे. नेट प्लेचं आहे आणि याचा प्राइस आहे 899. जर तुम्ही ट्रेंड्समध्ये वगैरे गेलात ना, हे 900ला घेऊन येसाल. हेच ऑफरमध्ये फक्त 270ला पडले, 270. तर हे ठेवणार होतो, पण इथं बघा थोडंसं डॅमेज निघलंय, म्हणून आता हे एक्सचेंज बघितलं. एक्सचेंज साईज अवेलेबल नव्हती म्हणून रिटर्न टाकले. नेक्स्ट टाइम ऑफर लागल्यावर मी नक्कीच घेईल. तर हे यांच्यासाठी होतं. आता आमचं जाणं होईल की नाही होईल, त्याच्यामुळे मी काही बॅग पॅक करणार नाही, कारण मग ते खूप होक्स लागून बसतील. बॅग सगळी पॅक करून नंतर रिकामी करा. म्हणजे आमचं 50-50 आहे आता जाणं, पण हे सगळं तरी तयारी करून राहिली पाहिजे म्हणून सगळी तयारी करून ठेवत आहे. असे इथं ड्रेस असे पॅक करून ठेवलेत, म्हणजे बॅग जर भरायची वेळ आली की मस्त घ्यायचं आणि ठेवायचं. म्हणजे जेवढं न्यायचंय तेवढं मी सॉर्ट आउट करून ठेवेल. तर असं करून ठेवलंय बघा इथं, असं म्हणजे घेतलं की आपण टाकू शकतो. आणि आता आपली फेवरेट गोष्ट म्हणजे आपली आवडती ज्वेलरी. तर यावेळेस मस्त असे इयरिंग मागवलेत. हे चांगलं झालं तरी यूज होतील, नाही झालं तरी यूज होतील, म्हणून असे इयरिंग मागवले. खूप छान डिझाईन वाटली मला गोल्डमध्ये. आणि त्यानंतर काही गोष्टी अगोदरच्याच आहेत, पण आता तिथं यूज होतील तेवढ्या गोष्टी साईडला काढून ठेवल्या. आणि परवा आम्ही झुडिओ गेलो होतो ना, तर असे क्लच आणलेत, असे मोतीवाल्या बीड्सचे, एकदम छान वाटतील. तर असेवाले क्लच आणलेत. हे 80 रुपीजला 3 क्लच पडलेत आम्हाला. त्यानंतर असा
फ्लोरल वाला, सनफ्लावर वाला हा क्लच पाहिजे होता, हा एक घेतलाय. हे ब्रासलेट वगैरे अगोदरचेच आहेत. परत हां, तर हे काही ब्रासलेट मागवले. ब्रासलेट आहे नाही, म्हणजे तुम्ही नेकपीस म्हणूनही यूज करू शकता आणि ब्रासलेट म्हणून तुम्ही असं यूज करू शकता. असं राऊंड राऊंड फिरून असं लावून टाकायचं, तसं सुंदर ब्रासलेट रेडी होतं. तर हे पण आम्हाला ऑफरमध्ये खूप कमीला पडले. परत हे एक ब्रासलेट, म्हणजे वेस्टर्न वेअरवर ना असेच ब्रासलेट वगैरे छान वाटतात. तर तुम्ही बघू शकता किती छान वाटत आहे. आणि अजून अशा गोष्टी आपण शॉपमध्ये जाऊन घेण्यापेक्षा ना ऑनलाईन घेतलं ना कधीही परवडतं ऑफरमध्ये, किंवा तुम्ही मीशोवर पण घेऊ शकता. तर खूप कमी किमतीत आणि छान भेटतील. जर शॉपवर गेलं ना आपल्याला एका अशा ब्रासलेटची किंमत 400 आणि 500 रुपये सांगतात ते. तर ऑनलाईन ऑफरमध्ये 150-200 पासून तुम्हाला भेटून जातं. हे तर जवळपास आम्ही 100-100चेच काहीतरी घेतले. तर अजून हे मला एक बीड्समध्ये घ्यायचं होतं, तर हा वाला एक ब्रासलेट घेतलंय. मग हे पण खूप सुंदर वाटलं, म्हणजे तुम्ही कॉन्ट्रास्टही पेअर करू शकता तुमच्या ड्रेससोबत आणि मॅचिंग पण घालू शकता. त्यानंतर गोल्ड खूप महाग झाले म्हणून अशा रिंग्स मागवल्यात, कारण वेस्टर्न वेअरवर हातात रिंग्स असल्या तर खूप सुंदर वाटतं. तर मस्त वेस्टर्न रिंग्स आहेत आणि आपल्या अशा शॉपवर, कोणत्याच शॉपवर अशा रिंग्स भेटणार नाहीत. आणि भेटल्या तरी आपल्याला एखादी घ्यावं लागेल, एखादीच आवडेल. तर तुम्ही बघू शकता. आणि माझ्याकडे अशातून सेम गोल्डमध्ये आहे. तर बघा ही रिंग तुम्हाला मी वेअर करून दाखवते. 2-3 रिंग खूप सुंदर सुंदर आहेत. आहेत ना. तर अशा रिंग हे मला किंमत आठवत नाहीये, 100च्या वरच आहे, 200च्या मध्ये असेल. तर 160. तर असं हे भेटले. हा ताईला माहिती आहे. आणि हे काय अगोदरच आहे. तर अशी सगळी तयारी आहे. आता जायचं, बघूया जाणं होतं का नाही. तर आम्ही जराकीचे मंगळसूत्र मागवले होते. आम्ही कॉम्बो सेट मागवला होता, पॅक ऑफ 2, आणि असे 2 मंगळसूत्र आले होते. आणि आमच्या दोघींना ना एकच आवडत होतं, आणि आम्ही ऑर्डर करायच्या टाइमला ठरवलं होतं की असं कॉम्बो ऑर्डर करायचं, आणि मग कसं थोडं स्वस्तात पडतं. मग आल्यावर ना दोघीची अंडरस्टँडिंग ना मग एक ठेवून घ्यायचं. तर आमची कम्प्लीट अंडरस्टँडिंग झालेली आहे. मी ताईच्या मनावर ताईला ते दिलंय आणि हे मी घेतलंय. तर हे मला माझ्या मनावर दिले आणि मी माझ्या मनावर. आणि ऐका ना, तर ताईला पण हे खूप आवडले आणि हे मला खूप आवडले. तर असेच कॉम्बो आम्ही ऑर्डर करत राहू आणि असंच अंडरस्टँडिंग न घेत राहू. अंडरस्टँडिंग नाही आहे ना तुझ्यामध्ये? लई अंडरस्टँडिंग. हो, खेळताना चिटिंग केलेली आहे. हे माझं आहे, हे तुझं आहे. नाही साधी चिटिंग नाही, हे आहे तुझं. ले अंडरस्टँडिंग स्वाती. आपली अंडरस्टँडिंग. बरं मी व्हिडिओ थांबवते आणि तुम्हाला नंतर बोलते. व्हिडिओ थांबवते, नंतर बोलते. एवढं सगळं करायला ठीक आहे, कॅन्सल झाली तर काय महामुरगड. ठीक आहे ना, कॅन्सल झालं तरी आपण विचार केला होता तसंच होईल ना, की 3-4 दिवसासाठी जाऊन काय फायदा, नंतर छान फिरू. तसं पॉझिटिव्ह घ्यायचं. नाहीच, कुठेतरी तिसऱ्या वेळेनं कुठेतरी तिसऱ्या नाही, कॅन्सल झालं तर कुणालाही वाटणारच आहे. कॅन्सल वाटणार आहे की नाही? वाटेल. ठीक आहे, मी पण ऍक्सेप्ट करायला मग टाइम लागतेच ना. मी द्यायला ना टाइम. घ्या टाइम, ऍक्सेप्ट करा. मजाक नाही, खरं म्हणायले. ठीक आहे, इकडे बघा. कॅन्सल जर झालं तर माहूरगड वगैरे जाऊन यायचं, मस्त आईकडे जायचं, धोंडे. तेवढ्या तशा ट्रिप मधून माहूरगडची ट्रिप बनलं तर ऍक्सेप्ट करा. शांती. हां, तर धोंडे खायला मस्त आईकडे जायचं, तिथे 4-5 दिवस आराम करायचा, यायचं, बॅक टू रुटीन. सगळं मस्त सेट करायचं, आपल्या तयारीत राहायचं. आणि जेव्हा 4-5 महिन्यांना आपल्याला जायचं आहे तेव्हा फुल अजून तयारीत जायचं. फुल तयारी केलेली आहे आता. कबड ओपन केलं की निमित्तानं शॉपिंग झाली. कबड ओपन केले की वाटणार आहे हा ट्रिपसाठी हे
किती 8 दिवसापासून आपण- पार्सलवाल्या इकडे बघा. आपण- भैयाला नाही. पार्सलवाल्या भैयाला कॉल करायची गरज पण नाही गेली. डोर पाशी येऊन दीदी चालू होता. नाही ऐका ना, पण अरे बाई हे एक्सचेंज आहे तोडशील. तर ऐका, आम्हाला अगोदरच होतं, तिकीट कन्फर्म नव्हते, जाणं होईल नाही होईल यातच होतो आम्ही. 50-50 होतो ना आपण. 50-50 होतो, पण ते मनात लागतं ना एक आशा, म्हणजे 50-50 असली तरी 50-50 राहू शकत नाही. 60-40 असू शकते, 70-30 असू शकते, 50-50 नसते. तुला दाखवते ना 50-50 किती माहिती आहे असते. मी किती ट्रान्झिशन विचार करून ठेवले होते साठी. थांबा खरंच. आता गॅलरी ओपन केले की वाटणार आहे आम्ही काय काढणार होतो. बड़ा मजा आएगा, बड़ा मजा आएगा हमारे आमच्या आहोंना करायला लावणार होतो, म्हणजे बंधूंना. हे पण आता काढावं लागल. बॅग असं धर आणि त्याच्यात सगळं खाली टाकताना. नहीं मिली, मिलेगी भी नहीं नहीं. मिली, गलत बोल रहे हैं. नहीं. हम रील बनाएंगे ऐसी और उसमें बोलेंगे कि नहीं मिली. डिंग 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 डिंग. दाखवू नको मामा मुझे सोना. पण जर म्हणजे कॅन्सल नाही झाला अजून. तिथे नेटवर्क राहणार नाही, त्याच्यामुळे डाउनलोड करून ठेवला. असं ठेवायचं हे फोल्डर. तर हे सगळे डाउनलोड करून ठेवलेत. नेटवर्क राहत नाही ना पहाड़ों में. तो नेटवर्क हम इश्यू कहाँ जाने वाले थे? पहाड़ों में. लेकिन हम अभी हम नहीं बोलेंगे कि हम कहाँ जाने वाले थे. नेक्स्ट हम जब जाएंगे तब बोलेंगे कि कितना हम वहाँ जाने वाले थे. हमारी कहाँ की ट्रिप कैंसिल हुई थी और हम कहाँ जाने वाले थे. तब आपको भी लगेगा अरे यहाँ की ट्रिप कैंसिल हो गई थी, कैसे सहा होगा इन लोगों ने. चला आता हे सगळं साईडला ठेवून आम्ही तिकीट कन्फर्मेशनचं बघतो आणि झालं तर ओके, नाही झालं तर. पण खरं म्हणलं तर होईल असं वाटत नाहीये, कारण 50, 70, 80 पण वेटिंग लिस्ट क्लिअर होती, पण यावेळेस काय आणि तुम्हाला माहिती अजून एक होतच सांगते, नाहीये. 15 तारखेचे फुल तिकीट्स होते. तुम्ही एक वराड घेऊन जाऊ शकता एवढे तिकीट होते. पण आमच्या साहेबांना पुढे 1-2 दिवस सुट्ट्या भेटत नाही, एक्सटेंड होतच नाहीये. लास्ट फक्त 14 5 डेज, लास्ट 14 14 आहे आणि तारखे. 15 एकच दिवस. पण तिकडून यायला आम्हाला 2 दिवस लागतील, तर 16 म्हणजे 15 आणि 16 यांना सुट्टी पाहिजे होती, ती सुट्टी भेटत नाहीये. तिकीट्स असून फायदा नाही. जातानाच आमचं सगळं ओके होतं, आम्ही जाऊ शकत होतो, पण तेवढी येताना- जर्नी म्हणजे जवळपास 30 आवर जर्नी आम्हाला ट्रेनमध्ये करायची होती आणि ती जर्नी आपण नाही आमचं होईल ह्या भरोशावर जाऊ शकत नाही, तेही लेकरांना घेऊन. आणि 15चे तिकीट असून फायदा नाही. आम्हाला 13चं किंवा 12चं भेटलं असतं तर ओके होतं, पण ते दोन्ही भेटले नाही. लास्ट 14 पण ओके होतं. 14 पण थर्ड okay. एसी मध्ये बघितलं, सेकंड Second एसी AC मध्ये मध्ये बघितलं, म्हणजे करून ठेवले बरं, म्हणजे कुठलं क्लिअर झालं तर कुठलं, पण एकही होत नाहीये ना सेकंड एसी ना थर्ड एसी. नाही. कुठंच चान्स नाहीये. ठीक आहे. आता असं झालंय, अगोदर 85% चान्स होता कॅन्सल व्हायचे, पण म्हणजे कॅन्सल नाही, म्हणजे तिथं वेटिंग लिस्ट क्लिअर व्हायचे 85% चान्सेस होते. आता 62% दाखवले, ते पण रेडमध्ये 62% चान्स. म्हणजे तर आम्ही रिस्क घेऊ शकत नाही, कारण तेवढ्या दुरून आपण नाही मी कशाने येतो म्हणून काही एक जण जाणार नाही किंवा 2 जण जाणार नाही. मेन हा, फॅमिली आहे. पूर्ण फॅमिली आहे, लेकरं आहेत, तर मग जमत नाही. एखादी 2 जेंट्स आहेत बाबा जाऊन आता हा नाही कसं येतो आम्ही, बिलकुल किंवा नाही. एक जोडी पण चालते, अरे ताई, कशीही चालते, पण हे बघा जाऊ द्या. कसंही तर पावसाळा वगैरे आहे, जरी कॅन्सल झालं तर तसं मनाला म्हणायचं, हा. मनाला स्वतःला म्हणून आणि घ्यायचं. मेन तिथं मला एकच होतं, तिथं भेटत आहेत फक्त 3-4 दिवस. 3-4 दिवस चार आपण तिथं नाही, 3च तीनच. कम्प्लीट 3 आणि एक आज गेलेला म्हणजे half आम्हाला day. आम्ही जर पोहोचलो ना तिथून पुढे अर्धा Half दिवस day. भेटला असता आणि पुढचे 3 म्हणजे 3.5 दिवस आम्ही तिथं काय म्हणून फिरणार.
जवळपास ते तिथे पण आहे. 6 ते 7 दिवस लागतात कम्प्लीट एक्सप्लोर करायला. तर मग कशाला तरी जायचं तेवढे 50-60 हजार रुपये टाकून तिथे जाऊन फक्त 2-3 दिवस फिरून यायला. पण- तेच पण 5-6 दिवस मस्त आरामात खरं फिरून, म्हणलं तर एक निवांत होतं फिरून. की ठीक आहे 3-4 दिवस तर पण सगळी- माहित आहे मला खरंच वाटत आहे दोन्हीकडून वाटायला जाव म्हणून आहे. नाही पण माझंही दोन्हीकडे आहे, पण थोडं जास्त वाटू लागलं की इतक्यात 1-2 दिवसात वाटू लागलं की होतील ठीक आहे जाऊन येऊ पण आता काय करणार. जो होता है अच्छे के लिए होता है. चलो अब Next छान हम ये जाएगी. पूरा गुंडाल के अंदर रखेंगे. हमको कंफर्मेशन आने के बाद बैग में रखेंगे, नहीं तो पूरा हे गुंडाल बघा. के ऊपर रख देंगे. तिच्या साहेबाचं, हे सौरभचं, हे तिचं असं या प्रकारे पॅक करून ठेवलेलं आहे कॅरी बॅग मध्ये. इथं हे पण पण बघू शकता, इथं पण बघू शकता. इथं सौरभचं, इथं माझं, इथं यांचं. पण आता झालं तर ओके, नाही झालं तर काढून घालायचे, नंतर अजून शॉपिंग करायची. काय स्टे ट्यून तुम्ही बघत राहा. नेक्स्ट व्हिडिओ आमचं जाणं होणार आहे की कॅन्सल होणार आहे. तर मंडळी अशा प्रकारे करते ह्या माझ्या व्हिडिओचा व्हिडिओचा शेवट. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तर स्टे ट्यून आणि बघत राहा की आम्ही खरंच ट्रिपला जाऊ की नाही. जाऊ की नाही, जाणार आहोत की कॅन्सल होणार आहे. जाणार तर आहोत मग माझ्या माहेरी. तर आमची ती ट्रिप कॅन्सल झाली ना, आम्ही नेचर एक्सप्लोअर करणार आपल्याच इथलं. तर स्टे ट्यून. बाय. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आमच्यासारखं असंच हसत राहा जरी तुमची ट्रिप कॅन्सल झाली तरी. बाय.